हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी किंवा पोर्टोसिस्टेमिक एन्सेफॅलोपॅथी. तर गटमध्ये नॉर्मली अमोनिया आणि इतर टॉक्सिन्स बनत राहतात. तर अमोनिया आहे, मर्कॅप्टन्स आहे, शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स आहे आणि अमायनो ॲसिड्स आहेत काही. तर हे लिव्हरमध्ये डिटॉक्सिफाय नाही होत आणि मग ते पोहोचतात ब्रेनमध्ये. मग ब्रेनमध्ये भरपूर सारे मेकॅनिझम होतात. शेवटी ब्रेन एडेमा होतो, अल्टर्ड न्यूरो ट्रान्समिशन होतं, अल्टर्ड ब्रेन मेटाबॉलिझम होतं. याच्यामुळे मग एन्सेफॅलोपॅथी होतं, ज्याचे न्यूरोनल आणि सायकॅट्रिक दोन्ही मॅनिफेस्टेशन्स आहेत. तर इथे म्हटलं तो गाबावर ॲक्ट करतो, गाबा डिप्रेसंट आहे. तर सायन्स व्हेरी करतात. मेनली याचा कोर्स फ्लक्च्युएटिंग आहे. इवन कोमा जरी झाला तो फ्लक्च्युएटिंग आहे. कोमामध्ये पण 2 टाईप आहे, अराउजेबल आणि सिव्हिअर झाला तो अराउजेबल पण नसतो. तर त्याच्यात टेस्ट आहेत, काही ग्रेडिंग केलं आहे त्यांनी. EEGमध्ये स्लो ट्रायफेजिक रिस्पॉन्स हा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि मग शेवटी तो खूपच स्लो होऊन जाईल. 4th आपण बघितलं कोमा आहे, टोटली ॲब्सेंट आहे, डिसेरिब्रेट होतो. त्याच्यापूर्वी न्यूरोमध्ये माइल्ड ॲस्टेरेक्सिस 2मध्ये चालू होतो आणि मग इथे ॲस्टेरेक्सिस आणि ॲबनॉर्मल रिफ्लेक्स दोन्ही ठिकाणी आहेत. ठीक आहे, तर 2मध्ये ॲस्टेरेक्सिस चालू होतो, याने जास्त काही दिलं नाही आहे. इंटेलेक्च्युअलमध्ये अटेन्शन आधी शॉर्ट होतं, मग डिसओरिएंट होतं, मग नंतर तो काहीच कामाचा राहत नाही, त्याला बिलकुलच काही सुधरत नाही. इथे माइल्ड आहे, माइल्ड मॉडरेट सिव्हिअर याच प्रकारे कॅटेगरी आहे. इथे ॲब्सेंटच आहे. इथे पर्सनॅलिटी चेंज व्हायला लागतो, मग इथे लिथार्जिक व्हायला लागतो, इथे झोपाळू आणखी व्हायला लागतो तो. तर इरेग्युलर आहे, इथे रिड्यूस स्पॅन आहे, इथे स्लीपी आहे, मग इथे गेला असतो. माइल्ड मॉडरेट सिव्हिअर याच प्रकारे, स्पीच पण आहे त्याच प्रकारे, पर्सनॅलिटी चेंजेस पण. मग ट्रीटमेंटमध्ये प्रिव्हेंशन आहे की ॲसिडिफाय करा. ॲसिडिफाय झालं की अमोनिया जो आहे तो बेस आहे त्याच्याशी मिक्स होऊन जाईल, त्याच्यामुळे मग तो ब्लडमध्ये नाही जाणार. तर लॅक्टिलोज दिलं की लॅक्टेट जो आहे, बॅक्टेरिया लॅक्टिलोजला लॅक्टेट आणि ॲसिटेटमध्ये करतात. लॅक्टेट ॲसिड आहे तो अमोनियासोबत मिक्स होतो, त्याला न्यूट्रलाइज करतो, गटमध्ये तो एक्सक्रीट होतो, म्हणजे ब्लडमध्ये नाही घुसणार. नंतर लॅक्टोबॅसिलस वाढतात लॅक्टिक ॲसिडमुळे. ते लॅक्टोबॅसिलस वाढल्या की त्या युरियालायटिक जे बॅक्टेरिया आहेत, प्रोटिओलायटिक युरियालायटिक जे बॅक्टेरिया आहे त्यांच्यापेक्षा जास्त होतात, मग यांचं सपरेशन होतं, तर अमोनियाचं प्रोडक्शन कमी होतं. इथे प्रोडक्शन कमी होतं आहे, इथे त्याचं न्यूट्रलायझेशन होतं आहे. तर हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणजे न्यूरो आणि सायकॅट्रिक दोघे कंपोनंट आहेत. मग पर्सनॅलिटी असेल, अटेन्शन असेल, मेंटल वर्क किंवा इंटेलेक्च्युअल असेल आणि कॉन्शियसनेस असेल. मग त्याच्यात 3 प्रकार आहेत. A फॉर ॲक्यूट लिव्हर फेल्युअर, B फॉर बायपास पोर्टोसिस्टेमिक आणि C फॉर विथ सिरॉसिस. तर प्रेसिपिटेटिंग फॅक्टर शेवटी बघू आपण. अमोनिया हायपोथेसिस आहे, डिटॉक्स नाही होत. अमोनियाचे मग वेगवेगळे मेकॅनिझम बघितले आपण. नंतर क्लिनिकल फीचर्स तेच ग्रेडिंग करून टाकायचं डायरेक्ट. 0 पण दिला त्याने, फक्त टेस्टवर पकडला जाईल 0. वेस्ट हॅव्हन्स क्लासिफिकेशन. नंतर लॅब फाइंडिंगमध्ये अमोनिया लेवल असेल, EEG ट्रायफेजिक वेव्स दिसतील, हाय ॲम्प्लिट्यूड लो फ्रिक्वेन्सी. नंतर DDमध्ये इंट्राक्रेनियल काही लिजन, इन्फेक्शन, अदर मेटाबॉलिक, अदर टॉक्सिन, अदर युरेमिक एन्सेफॅलोपॅथी, म्हणजे रिनलची आहे का लिव्हरची आहे, तर रिनलची हे करावे लागेल, रूल आउट. ट्रीटमेंटमध्ये मग प्रेसिपिटेटिंग फॅक्टर कुठलेही सिस्टमिक स्ट्रेस आला, हायपोवोलेमिया, मेटाबॉलिक इन्फेक्शन, GI ब्लीड, CNS डिप्रेशन पण मेनली सपोर्टिव्ह आहे. ABC करा. अमोनिया प्रोडक्शनमध्ये मग प्रोटीन कमी करा, प्रोटीन इंटेक, व्हेजिटेबल प्रोटीन घ्या, प्रोटीनचं इंटेक कमी करा. आपण बघितलं ओबेसिटीमध्ये 0.8 आहे, त्यांच्यामध्ये जास्त देऊ शकतो टू इन्क्रीज द लीन मास 1.5पर्यंत ग्रॅम पर kg. नंतर कॅथार्टिक्स लॅक्टिलोजचं आपण बघितलं. नंतर अँटीबायोटिक्सने ते बॅक्टेरिया मारायचे, निओमायसिनसारखे जे आहे फक्त गटमधले बॅक्टेरिया मारणारे, निओ, मेट्रो. नंतर लास्टमध्ये मग तुमचं
सॉल्ट द्या. हे सॉल्ट युरिया सायकलला प्रमोट करतात. ऑर्निथिन आणि ॲस्पार्टेट युरिया सायकल लिव्हरची प्रमोट होईल. नंतर झिंक पण एन्झायमॅटिकली कॅटलिस्ट ॲक्ट करेल. तेच प्रिव्हेन्शनमध्ये मग नायट्रोजन लोड कमी करायचा आहे. प्रोटीन्स, ॲझोटेमिया, ब्लिडिंग, इंटरनल मिल्यूजेस, सिस्टमिक फॅक्टर्स, मग ड्रग्स, सिडेटिव्ज वगैरे आणि मग इतर इन्फेक्शन सर्जरी टिप्स.